महिलांनी लाभ घ्यावा. पण जेव्हा आमचं सरकार आहे तेव्हा या 1500 रुपयामध्ये नक्की वाढ केली. 1500 रुपयात घर चालतं काय? आणि घर चालून दाखवावं. एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर पराभूत झाल्यामुळे. अजित पवार म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालू ठेवली. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतून आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत, विकत घ्यावीत या हेतून आणलेली आहे. अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होते. बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो, पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतात. या लाडक्या बहिणी एवढ्या लाचार नाहीये. हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजनू आहेत बरं का. तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. सरकारी पैशाची उधळपट्टी, भ्रष्टाचार, आमदारांना 50-50 कोटी रुपये, खासदारांना विकत घ्यायला 100-100 कोटी रुपये, नगरसेवकाची किंमत 5-5 कोटी रुपये पक्षांतराचं, आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये. हे सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या. ही या महाराष्ट्राची अवस्था आहे. तुम्ही म्हणाले होते की महाविकास आघाडी सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. याबाबत नाना पटोलेला विचारले असता हे म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ, अन्यथा आम्हाला याच्यावर विचार करण्याची गरज नाही, नंतर घेऊ. बरोबर आहे. 2019 साली ही मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. एक लक्षात घ्या, नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री, पण त्यांच्या समोर पुढे एखादा वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचा आणि समोर सांगावं, म्हणजे माझं काय अडचण नाही. काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करू. पण नाना पटोले आमचे मित्र आहेत, त्यांची अडचण मी समजू शकतो, सगळ्यांची समजू शकतो. मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो. मी महाराष्ट्राला जो चेहरा हवाय, महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो. मी नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही. मी महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे, कोणता फेस आहे याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार. बरं, याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ काय? काँग्रेसकडे चेहराच नाही असं नाही की त्यांनी सांगावं, त्यांनी सांगायला पाहिजे. लोकशाही आहे. बाळासाहेब थोरात आहे, त्यांनी काँग्रेस पक्षानं सांगावं बाबा आमच्याकडे हे 10 चेहरे आहेत त्यातला आम्ही एक निवडू. इकडं सुरू असताना भाजपकडून 150 जागा लढवण्यात येणार आहे आणि उर्वरित 2 पक्षाला 138 जागा मिळणार आहेत आणि भाजपच्या सगळ्या उमेदवारांची निवड निश्चिती करणं किंवा जागा वाटप संदर्भात सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या हातात देण्यात आलं आहे. चांगली गोष्ट आहे. हे आमच्यासाठी अत्यंत शुभशकुन आहे. नरेंद्र मोदी हे जे प्रचाराला येणार असतील महाराष्ट्रात, अमित शहा, तर त्यांनी जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात मोदी आणि शहाने घेतल्या पाहिजेत आणि फडणवीसांकडे या राज्याची सूत्र निवडणुकीची भाजपची असायला पाहिजे. हा महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत. याचा अर्थ आमच्या 25 जागा नक्की वाढतील. 138 जागा त्यांच्या दोस्तांना मिळणार हा त्यांचा प्रश्न आहे. हे शेवटी हे सगळे लाचारांना किती मिळणार? लाचारांना तुकडेच फेकायचे असतात की त्यांनी निवडपणे घ्यायचे असतात. पण त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली मुख्यमंत्री मी करतो, लागू त्यांना स्पर्धा घ्यायला काय हरकत? मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरती एकता जीव सदस्य लाडका भावाचं पुणे राहिला असं आम्ही आहोत ना सर. आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? शिवसेना की तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळे आमचा बाली बाका झाला नाही. ठीक आहे, तुम्हाला काही काळ सत्ता मिळाली, पण उद्याचा काळ हा आमच्या शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा. ज्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये आणि कुटुंबाच्या गप्पा मारू नये. महाविकास आघाडीचं जे जागा वाटत ते महाराष्ट्राला कधी कळेल? आपल्या होत चालू आहे.
जागा वाटप सुरू आहे आमचं. उद्धव ठाकरे दिल्ली दौरे पर गए थे तो वहां पे उनकी अंतर्राष्ट्रीय आरोप गुप्ता से मुलाकात हुई है, ऐसा आरोप त्यांचे कौन संजय जी को मुझे मालूम है. कोई भी बकता है हम उसको जवाब देंगे और आप हमको सवाल पूछे. कोई स्टेटस नको, कोई प्रतिष्ठा नको. शरद पवारांनी काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरती पुन्हा बैठक घेतली. जरंगे भुजबळांना पवार साहेबांचं म्हणणं जे आहे अनुभवाचे बोल असतात, त्यांचा विचार करायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. एक शेवटचा प्रश्न असा आहे की केंद्रातलं सरकार जाऊन एक म्हणजे मंत्रिपदाचं काही अनेक मंत्री असे आहेत जसं रावसाहेब दानवे आहेत, संदीपान भुमरे आहेत, त्याचबरोबर भारती पवार आहेत, कराड आहेत, यांचं मंत्रिपद जाऊन 1 महिना झाला आहे. मात्र त्यांना अजून सरकारी रुबाब कायम आहे. त्यांचं सिक्युरिटी त्यांना वाय दर्जाची दिली जाते. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात. आधी 40 आमदारांना सिक्युरिटी, पुन्हा या खासदारांना सिक्युरिटी. आमदार खासदारांना कुठलेल्या Y+ दर्जाची सिक्युरिटी, काही लोकांना झेड. पण मी परवा एका ठिकाणी बघितलं, उठून गेलेल्या आमदाराच्या मुलांनाही तेवढी सिक्युरिटी. मागे पुढे गाडी टाक 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 टाक. आणि तमाशा चाललाय. मी विद्यमान खासदार आहे 25 वर्षापासून. माझ्या पक्षाचा नेता आहे. माझ्याकडे एकही पोलीस नाही. तर असे आमचे अनेक सहकारी आहेत, त्यांच्याकडे कोणती सुरक्षा नाही. पण आम्ही मर्दासारखे फिरतो. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आमच्या गाड्यांवरती हल्ले करण्याचे प्रयत्न करतात. पण हे बेईमान, या राज्याची सुरक्षा बेईमानांच्या संरक्षणासाठी. ज्यांना संरक्षण म्हणजे या राज्यामध्ये अफजल खानाला संरक्षण, शाहिस्ते खानाला संरक्षण, अशी पद्धत चालू आहे इथे. पण आम्हाला चिंता नाही. पाहू आम्ही. जे रवी राणा म्हणाले तोच महेश नाव एक दुसराही आमदार बोलले. स्क्रुटिनी त्यांची मानसिकता आहे, ही त्यांची मानसिकता आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतोय, तुम्ही आमच्या गुलाम. हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे. जरी यांची भाषा असेल, ही भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा अपमान महाराष्ट्रात, महिलांचा अपमान, आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात. आम्ही 1500 रुपये देतो, तुम्ही आम्हाला मत द्या, ही गुलामीची भाषा आहे. लाडक्या बहिणीसाठी डीपीडीसीचे सर्व कामं थांबवण्यात आलेले आहेत. सर्व कामं थांबवले. प्रसारक सेवा म्हणते काय 2-3 महिने आहे ते सत्य आहे. डीपीडीसीचे सर्व कामं थांबवण्यात आलेत लाडक्या बहिणी योजनेसाठी. फक्त तिकडे तो सर्व पैसा निवडणुका आहेत, 2 महिने हे केलं जाईल. कारण त्यांना असं वाटतंय की लाडक्या बहिणी त्यांना भरभरून मतदान करतील. हे असं अजिबात नाहीये. लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाहीत मतांची. मोदींच्या बहीण आणि तुमच्या कधी काळी तुमच्या पक्षाच्या असलेल्या खासदार भावना गवळी म्हणतात की राजकीय आकस ठेवून संजय राऊत हे त्यांचा भूमिका वाजवतात. मी त्यांना ओळखत नाही. मी बेईमानाला ओळखत नाही, उत्तर देत नाही. त्यांच्या मोदींच्या भगिनीनं त्या मग तशाच बोलणार. लोकसभेत 400 पारचा नारा दिला होता. कालच्या महायुतीच्या बैठकीत त्यांनी 200 पारचा नारा दिला. 200 पार ना, नाही त्यांनी 300 पारचा दिला पाहिजे. आकडा चुकतो त्यांचा. लोकसभेत मराठा फटका बसल्यामुळे फडणवीसांच्या जागी विनोद तावडेंना या सगळी जबाबदारी देण्याची सूचना काल स्वागत आहे महायुतीच्या बैठकीत. विनोद तावडे आमचे मित्र आहेत, जाणकार आहेत. त्यांना राजकारण अधिक कळतं, देशाचं आणि महाराष्ट्राचं. आणि त्यांच्यावरती अन्याय झाला होता 2019 साली, एवढंच मला माहिती. अजित पवारांना महायुतीत ठेवतील असं तुम्हाला वाटतं? कारण देवेंद्र फडणवीसांचं संघाच्या बैठकीत वक्तव्य आहे की अजित पवारांना सोबत घेऊन लोकसभेत फायदाच झाला नाही. असं आहे की जर नाही ठेवलं तर लोक त्यांचा पराभव करणारच आहे. बारामतीत त्यांचा पराभव होणार. हे सगळे बेईमान लोक आहेत. शिंदे गटाचे आणि पवार गटाचे, अजित पवार गटाचे, ते परत विधानसभेत तुम्हाला दिसणार नाही. त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आम्ही लाडक्या बहिणींसाठी करतोय, मात्र सावत्र भावांचं पोट दुखतंय. आपल्याला सावत्र भाऊ म्हणतात. कोण म्हटलंय?